नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. मित्रांनो, तुम्हाला 2016चं ऑलिम्पिक आठवतं का? विशेष गोष्ट म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचं प्रदर्शन हे नक्कीच सन्माननीय ठरलं होतं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी 2 पदकांची कमाई केली होती आणि त्यामुळेच भारतीयांची मान सन्मानाने उंचावली होती. या 2 महिला म्हणजेच बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी अनुक्रमे रौप्य आणि रजत पदक मिळवून भारताची ऑलिम्पिकमधली कामगिरी उंचावली. तर मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू PV सिंधू उर्फ पुर्सला वेंकटा सिंधू यांचा आज जन्मदिवस. त्याच निमित्ताने त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया आज आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. पुर्सला वेंकटा सिंधू एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. 2016मध्ये ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमध्ये 3 रौप्य पदकं जिंकून देशाचा मान PV सिंधू यांनी वाढवला होता. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. PV सिंधूने आंतरराष्ट्रीय ख्याती जेव्हा प्राप्त केली तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. 2012मध्ये तिथे जगातील टॉप 20 वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग मिळवली होती आणि असं करणारी ती पहिली कमी वयाची बॅडमिंटन खेळाडू ठरली. मित्रांनो, यावरून विचार करा की तुम्ही 17व्या वर्षी काय करत होता. 17व्या वर्षी जी मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावू शकते, प्रवास हा नक्कीच थक्क करणारा आहे. 2013मध्ये चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला एकल खेळाडू बनली होती. मार्च 2015मध्ये ती भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणारी पहिली कमी वयाची खेळाडू ठरली. जुलै 2013 पासून सिंधू भारत पेट्रोलियममध्ये कार्यरत आहे. भारत पेट्रोलियमच्या हैदराबाद येथील मुख्य कार्यालयात असिस्टंट मॅनेजर या पदावर ती कार्यरत आहे. रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये पदक जिंकल्यामुळे तिचं प्रमोशन होऊन ती आता डिप्टी स्पोर्ट मॅनेजर झाली आहे. चला तर मग या PV सिंधू यांचं बालपण कसं होतं आणि त्यांनी प्रारंभिक प्रशिक्षण कसं घेतलं याविषयी जाणून घेऊया. पुर्सला वेंकटा सिंधू यांचा जन्म एका तेलुगू परिवारात झाला. तिचे वडील PV रमण आणि तिची आई P विजया हे दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. 2000मध्ये PV रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन अवॉर्डने सन्मानित केलं गेलं होतं. आई वडील व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळत असताना PV सिंधूने आपण बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या यशाचे प्रेरणास्रोत ती 2001मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन पुल्लेल्ला गोपीचंद यांना मानते. PV सिंधूने सर्वप्रथम मेहबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाच्या मूलभूत माहिती समजून घेतली होती. सिकंदराबादमधील भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर
पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीमध्ये त्यांनी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. सिंधू आपलं प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच द हिंदूच्या एका लेखकाने लिहिले होते, PV सिंधू प्रशिक्षणासाठी घरापासून 56 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या प्रशिक्षणास वेळ देणारी खेळाडू म्हटले होते. यावरून त्यांच्यातील खेळाप्रतीचं समर्पण दिसून येतं. PV सिंधू यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जिद्द आणि जिंकण्यासाठीची चिकाटी. यामुळेच त्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या कमजोरीचा फायदा घेत जिंकत असे. अंडर 10 इयर गटात सिंधूने 5वा सर्वे ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप तर युगल गटात त्या अजिंक्य ठरल्या होत्या. त्यानंतर अंडर 13च्या गटात पॉंडेचेरी सब ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सिंगल कप तिने अर्जित केला होता. यासोबतच सिंधूने कृष्णा खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट 108, ऑल इंडिया रँकिंग, सब ज्युनियर नॅशनल आणि पुणे ऑल इंडिया रँकिंगसारखे कप आपल्या नावे केले. भारतातील 51व्या नॅशनल स्कूल गेम्स अंडर 14 गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधू यांनी 2009मध्ये कोलंबोमध्ये सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रजत पदक जिंकले होते. 2010मध्ये इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज यामध्ये सिंधू यांनी एकल गटात रौप्य पदकाची कमाई केली. तर 2010मध्ये मेक्सिकोमध्ये ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधू अंतिम 8मध्ये पोहोचल्या होत्या. 2010मध्ये उबेर कपसाठीची भारतीय टीमच्या त्या सदस्यही होत्या. यानंतर सिंधू यांनी रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये महत्त्वाची कामगिरी केली. महिला एकेरीत सिंधू यांनी हंगेरियन लौरा सरोसी आणि कॅनडाची मिशेल सोबत ग्रुप मॅचमध्ये 9व्या स्थानावर त्या राहिल्या. नंतर प्री क्वार्टर फायनलमध्ये सिंधू यांनी तायपेई ताईतुजू इंगयिंगला 2-0 असे पराजित करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पुढे वर्ल्ड क्रमांक 2 असलेली चीनची वांग ई हां हिला 2-0च्या सेटने पराजित केले व सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला. पुढील सामना PV सिंधू यांचा जापानच्या नोझोमी ओकुहारा यांच्यासोबत होता. त्यांनी तिला 0-2ने पराजित केले आणि आपलं फायनलमधलं स्थान त्यांनी पक्क केलं. फायनलमध्ये पोहोचल्यामुळे एक पदक नक्कीच पक्के झाले होते. याचा भारतीय सदस्यांमध्ये फार आनंद होता. भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा सिल्वर पदक जिंकणारी सिंधू ही पहिली खेळाडू ठरली होती. रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये सिंधू यांना सिल्वर पदक मिळालं होतं. PV सिंधू यांना विविध अवॉर्ड आणि सन्मान देण्यात आले आहेत. त्यांना 2015 सालचा सर्वश्रेष्ठ असा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 2013मध्ये अर्जुन पुरस्कार, 2014मध्ये इंडियन ऑफ द इयर सन्मान, 2015मध्ये मकाऊ ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे 10 लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्रक मिळालं होतं. 2016मध्ये मलेशिया मास्टर्स जिंकून परत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने 5 लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र PV सिंधू यांना दिलं होतं. 2016मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरीबद्दल तेलंगणा सरकारने त्यांना रोख बक्षीस आणि 10 एकर जमीन पुरस्कार स्वरूपात दिली होती. दिल्ली सरकारतर्फे त्यांना 2 करोडचं बक्षीस देण्यात आलं. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारा 75 लाख रुपये रोख आणि याच विभागात प्रमोशनने डिप्टी स्पोर्ट मॅनेजर पद दिले. हरियाणा सरकारतर्फे त्यांना रोख बक्षीस दिलं गेलं. मध्य प्रदेश सरकारतर्फे सुद्धा त्यांना रोख बक्षीस दिलं गेलं होतं. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्टकडून त्यांना रोख बक्षीस मिळालं. याचबरोबर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, बिझनेसमॅन मकट्टू सेबॅस्टियन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, हैदराबाद डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन या सगळ्यांतर्फे त्यांना रोख बक्षिसं देण्यात आली. फायनल मॅचनंतर PV सिंधू असं म्हणाल्या होत्या की मला गर्व आहे की मी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले. हो, सुवर्ण यापेक्षा अधिक महत्त्वाचं होतं, पण मी माझं सर्वोत्तम दिलं आणि याचं मला समाधान आहे. सुरुवातीला खेळताना आक्रमक खेळले, परंतु मरीन एक उत्तम खेळाडू आहे. यावरूनच PV सिंधू यांच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो.
PV सिंधू यांच्या असाधारण खेळामुळेच ऑलिम्पिकमध्ये भारतास आपली मान उंच ठेवता आली. तर मित्रांनो, आज PV सिंधू यांचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात PV सिंधू यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज.